दोघांमध्ये मैत्री होती, मैत्रीचं रूपांतर व्यवहारामध्ये झालं. व्यवहारामध्ये एका जणाने दुसऱ्याची फसवणूक केली. ज्याने फसवणूक केली तो प्रत्येक वेळी सांगायचा की माझ्या पोलिसांमध्ये खूप ओळखी आहेत, माझ्या घरातले खूप पोलीस आहेत, त्यामुळं तू कुठं जरी FIR दिली तरी माझं काही वाकडं होणार नाही. आकडा 20 लाखापेक्षा जास्त होता. आता समोरच्याला काय करावं काय नाही हे कळत नव्हतं. शेवटी समोरच्याने प्रायव्हेट कंप्लेंट केली जज समोर. सेक्शन CRPCच्या 156(3) मध्ये FIR दाखल झाली, तपास झाला. काही वर्षानंतर निकाल लागला, समोरचा गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला आणि शिक्षा झाली. सांगायचा अर्थ एवढाच की फक्त आपण एखाद्या वेळेस काही घटना काही घडली, काहीही विषय झाला, पोलीस स्टेशनला गेल्यावर जर पोलिसांनी ती तक्रार घेण्यास नकार दिला किंवा काही कारणास्तव टाळाटाळ केली तर तुमच्याकडे एक पॉवर आहे 156(3) CRPC या सेक्शनची, ज्यामध्ये तुम्ही केस दाखल करू शकता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या समोर म्हणजे जज समोर. आणि तिथं जज साहेब स्वतः एक ऑर्डर काढतात की यामध्ये तपास करण्यात यावा, ही घटना घडलेली आहे का, घडलेली असेल तर ती FIR दाखल करण्यात यावी आणि त्याचा तपास व्हावा आणि केस तिथून पुढे चालते. याला प्रायव्हेट कंप्लेंट म्हणतात. आणि या प्रायव्हेट कंप्लेंटचे बरेच प्रकार आहेत आणि यात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, कुठल्या येत नाही, हे अजून एक फार मोठा विषय येतो. पण याला प्रायव्हेट कंप्लेंट म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की पोलीस आपली तक्रार घेत नाहीत, कुठलाही विषय असू द्या, त्यावेळेस तुम्ही तुमचे पुरावे घेऊन किंवा हे सगळ्या गोष्टी करून प्रायव्हेट कंप्लेंट करू शकता 156(3) मध्ये CRPCच्या. आणि ती सगळ्यात पहिले केस दाखल होते जज समोर आणि जज साहेब यावर ऑर्डर देतात FIR करण्याची किंवा तपास करण्याची, ही पोलिसांना त्याच पोलीस स्टेशनच्या जिथं तुम्हाला हाकलून दिलं होतं किंवा जिथून तुमची तक्रार घेण्यास टाळाटाळ झाली होती. धन्यवाद.